गजाननाला वंदन करून, मातपित्याला नमन करून आज मी तुम्हाला गीतेचा 18वा अध्याय सांगत आहे, जे श्रवण केल्याने मनुष्य शुद्ध होते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हे अर्जुना, ज्या ज्ञानाने मनुष्य निरनिराळ्या सर्व भूतांच्या ठिकाणी एक अविनाशी परमात्मा भावाला विभागरहित समभावाने स्थित पाहतो, त्या ज्ञानाला तू सात्विक ज्ञान समज. आणि हे ज्ञान म्हणजेच ज्या ज्ञानाच्या योगाने मनुष्य सर्व भूतांच्या ठिकाणी भिन्न भिन्न प्रकारचे अनेक भाव निरनिराळे जाणतो, त्या ज्ञानाला तू राजस ज्ञान समज. आणि जे ज्ञान एक कार्यारूपी शरीरातच संपूर्णतेप्रमाणे आसक्त आहे, म्हणजेच ज्या विपरीत ज्ञानाच्या द्वारे मनुष्य या क्षणभंगूर नाशिवंत शरीराचा लाच आत्मा समजून त्याला सर्वस्व समजून आसक्त राहतो, तसेच हे युक्तिहीन तत्वार्थ नसलेला आणि तुच्छ आहे ते ज्ञान तामस म्हटले गेले आहे. हे अर्जुना, जे कर्मशास्त्र विधीने नियत केलेले कर्तेपणाचा अभिमान सोडून फलाची इच्छा न करणाऱ्या पुरुषाकडून राग आणि द्वेष यांचा त्याग करून केलेले असते, ते कर्म सात्विक म्हटले जाते. आणि जे कर्म मोठ्या परिश्रमपूर्वक फलाची इच्छा करणाऱ्या आणि अहंकारी पुरुषाकडून केले जाते, ते कर्म राजस म्हटले आहे. आणि जे कर्म परिणामहानी, हिंसा आणि सामर्थ्याचा विचार न करता केवळ अज्ञानाने आरंभ केले जाते, ते कर्म तामस म्हटले जाते. हे अर्जुना, जो कर्म आसक्तीहीन आणि अहंकार युक्त शब्द न बोलणारा, धैर्यवान आणि उत्साही कार्य सिद्ध होण्यात आणि न होण्यात हर्ष शोकाधिक विकार न पावणारा आहे, तो कर्ता सात्विक म्हटला जातो. जो आसक्तीयुक्त कर्मफलाची इच्छा करणारा, लोभी आणि दुसऱ्याला त्रास देणाऱ्या स्वभावाचा, अशुद्ध आचरण करणारा आणि हर्ष लोकांनी लिप्त आहे, तो कर्ता राजस म्हटला गेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरे नमः, हरे नमः, हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय.